बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरुवात झालेली आहे। जवळपास 40,000 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे। या वर्षी सर्वात जास्त पेरणी जी आहे ती सोयाबीनची पेरणी होणार आहे आणि आजपासून जिल्ह्यामध्ये जवळपास पेरणीला सुरुवात झाली। आपण बघू शकतो, मी सध्या चिखली तालुक्यातील परिसरामध्ये आहे आणि शेतकऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केलेली आहे। या वर्षी जवळपास 7.5 लाख हेक्टरवरची कृषी विभागानं पेरणीचं नियोजन केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त पेरा जो आहे तो यावर्षी सोयाबीनचा असणार आहे आणि बाकी क्षेत्रावरती उडीद, मूग, कपाशी, मका या पिकांची पेरणी होणार आहे। जवळपास यावर्षी पाऊस जो आहे तो उशिरा आलेला आहे, मात्र शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। उशिरा जरी पाऊस आलेला असला मात्र शेतकऱ्यांची शेतीची कामं जी आहेत ती बाकी होती आणि पाऊस उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा आपल्या शेतीची मशागतीची कामं केलेली आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आता पेरणीला सध्या सुरुवात केली असल्याचं आपल्याला दिसतंय। यावर्षी मृग नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र सुद्धा कोरड्या गेलेलं आहे, मात्र उडीद मूग ही पेरणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होऊ शकले नाही आणि आता मात्र पाऊस जरी उशिरा आलेला असला तरी सोयाबीनचा पेरा यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि उडीद मूग यावर्षी नसल्यामुळं उडीद मुगाचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आहे आणि जो काही पेरा होणार आहे त्यामध्ये सुद्धा उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मात्र पेरणी जरी सुरू असली तरी शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 40,000 हेक्टरवरती सध्या आज रोजीची पेरणी या ठिकाणी झालेली आहे, अशी कृषी विभागाची माहिती आहे। कॅमेरामन विजय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।